ताडी बंद झालीच पाहिजे, पण ताडी विक्री विरोधात नाशिक एसपींकडे तक्रार केली असता तक्रारीची सखोल चौकशी करून त्यांनी निष्कर्ष समोर मांडला। संपूर्ण देशात ताडी विरोधात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात हजारो याचिका प्रलंबित आहेत। त्यातील बहुसंख्य पुरावा नसल्याने फेटाळण्यात आल्या आहेत, कारण ताडीत भेसळ होते हे कुठल्याही लॅबमध्ये सिद्ध होऊ शकलेले नाही। ताडी पिऊन कुणी मेले आहे असा FIR सुद्धा कुठेच नोंदविला गेलेला नाही। तक्रारीवरून गुन्हा नोंदविला तरी त्यांच्या विरोधात पुरावे मिळत नसल्याने ते निर्दोष सुटतात। त्यानंतर औपचारिक चर्चेत साहेबांनी तालुक्यात सर्व प्रकारच्या मद्य विक्रीतून मिळणारा महसूल आणि ताडी विक्रीतून मिळणारा महसूल याची तुलना केली असता ताडीतून दुपटीपेक्षा जास्त महसूल मिळत असतो असे स्पष्ट केले। त्या वर्षी इस्लामपुराचे दुकान 36 लाखात, संगमेश्वर नदीकाठचे दुकान 42 लाखात विकले गेले होते। सध्या तालुक्यात 10 ताडी विक्री केंद्र असून त्यातून जवळपास 2 ते 2.5 कोटी रुपये महसूल मिळतो आहे। ताडीत भेसळ होते हे मान्य आहे आणि ते मुख्यमंत्र्यांनाही माहीत आहे। हे साहेबांचे शब्द आहेत। सरकारला पैसा आहे आणि ताडीवाला ते देतात। जोपर्यंत ताडी पिऊन एखादा मेल्याचे निष्पन्न होत नाही तोपर्यंत तक्रार अरण्यरुदन। शेखर पगार साहेब, तुम्हाला समाजभान आहे, आदर करण्या इतपत धडाडीचे तुम्ही कार्यकर्तेही आहात, पण ज्या लोकांनी तुमच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत त्यात कार्यकर्तेही आहेत, त्यांची ताडी दुकानातून उधारीही आहे। उधारी मागितल्याच्या रागातून तर कोणी तक्रार केली नाही ना। कदाचित हेच लोक तुमच्या लोकप्रियतेस ग्रहण लावतील। बरेच काही आहे, पण तुमच्यासाठी थांबतो। मालेगाव शहरामध्ये आणि शहरालागून काही जे छोटे मोठे खेडे आहेत, या ग्रामीण भागात आणि शहरामध्ये जे काही ताडी विकली जाते, आम्ही नाव काही घेणार नाही, परंतु आम्ही सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पूर्ण माहिती आम्ही जमा करत आहोत। परंतु मालेगाव शहरातील आणि ग्रामीण भागातील असंख्य नागरिकांचे, तरुणांचे आम्हाला फोन येत आहेत। आता जोडग्यासारख्या गावामधल्या देखील आज मला मेसेज आले त्या गावातील नागरिकांची, अक्षरशः दादा आमच्या गावामध्ये या ताडीमुळे अक्षरशः काही लोक वेडे झाले, काहींचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। तिथे गुगुवाड जे आहे, त्या गुगुवाडातली जे काही तरुण वर्ग आहे तो देखील ताडीच्या आहारी गेल्यामुळे ते अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत। आज आपण ताडीचा जर विषय घेतला की त्याला काही नियम आहेत, त्याला काही अटी शर्ती आहेत। मालेगाव तालुक्यामध्ये जर आपण वडेल गाव सोडलं तर कुठेही ताडीचे झाडं दिसत नाही, आणि वडेल गावाजवळ जे काही झाडं आहेत ते आमच्या मित्रांचेच आणि नातेवाईकांचे ते क्षेत्र आहे। तिथे जे झाडं पाहिले तर आज तिथं कुठेही आपल्याला ताडी दिसत नाही। मग एवढी ताडी मालेगाव शहराला आणि ग्रामीण भागाला पुरवली कसं काय जाते, हा प्रश्न आज आपल्याला निर्माण झालेला आहे। एकीकडे आपण पाहिलं की मालेगाव शहरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहेत, मोबाईल चोरांचे प्रमाण वाढले आहेत, अवैध धंद्यांचे प्रमाण वाढलेले आहेत, रात्री अपरात्री नागरिकांवर हल्ले होत आहेत छोट्या मोठ्या चोऱ्यांचे। याचे सगळं मूळ कारण जे आहे, जे कुत्ता गोळे असेल, नशेचे काही जे काही आहारी गेले तरुण वर्ग आहे, ते बोगस ताडीचा जो विषय, याच्यावर सगळ्यात जास्त लक्ष हे पोलीस जे संबंधित जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचं हे काम आहे की बोगस ताडी कुठे विकली जाते, ताडीला काही अटी शर्ती आहेत, नियम आहे, तेवढी ताडी येते कुठून, ताडीचे झाडं नाहीत मग ताडीचा महापूर मालेगावमध्ये येतोच कुठून, हा मूळ प्रश्न आपल्याकडे निर्माण झालेला आहे। तुम्ही तो विचारणार का? मी प्रश्न की एकदा भागातून तरुण मारला आहे, हो, तिकडे पण टिळेकर वगैरे करसगाव ती व्यक्ती नेमकी काय व्यवसाय त्याच्याला, आणि हा जो एकदाची व्यक्तीवर त्याचा पोस्टमॉर्टम झालाय का, गुन्हा दाखल झालाय का, ती घटना कधी झाली? आज अशी परिस्थिती आहे, एखाद्या गोष्टीचा पुरावा नसेल त्याच्याबद्दल बोलणं पण चुकीचं असतं, परंतु जर ज्या ताडीमुळे ज्या नागरिकाचा मृत्यू झाला त्या परिवाराला यांनी जवळजवळ 4 ते 5 लाख रुपये कबूल केले आणि मध्यस्थी लोकांनी त्यांना 2-2.5 लाख रुपये दिले। जर कोणाला शंका असेल तर त्याच्यावर स्वतंत्र समिती बसवून त्याची स्वतंत्र चौकशी करावा। नक्कीच त्या ताडीमुळे त्या नागरिकाचा मृत्यू झालेला आहे। जर त्या ताडीमुळे मृत्यू झालेला नाही तर मग त्यांच्या कुटुंबाला तुम्ही 2-2.5 लाख रुपये कसे दिले, हा एक महत्वाचा प्रश्न आहे। म्हणून जर हे जर खोटं असेल तर ताडीचा जो माफिया आहे मालेगाव मधला त्याची बी नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि माझी पण नार्को टेस्ट झाली पाहिजे।
त्याच्याशिवाय हे मालेगाव तालुक्यातला जो आज जे अवैधरित्या जी ताडी पुरवली जाते याच्यामुळे असंख्य लोकांचं आरोग्य धोक्यात आलेले हजारोंचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तरुण वर्ग जो आहे आज देशाचा जो मूळ भाग आहे देशाचं जे भविष्य आहे तो तरुण वर्ग देखील आज स्वस्तात नशा होते म्हणून ताडीसारख्या बोगस ताडीसारख्या याच्याकडे वळलेला आहे. आज आपण कुत्ता गोळीचा विषय घेतला. बरेचसे औषधे विकले जातात ज्याच्याने ते एकदम स्वस्त आहेत आणि ही जी ताडी बनवली जाते मागच्या वेळेस कुठल्या तरी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी इथं दुकान फोडलं होतं. ही गोष्ट तर खरी आहे ना, ती गोष्ट खोटी. त्याच्यात त्यांनी स्पष्ट दाखवलं ताडीचं दुकान आहे तिथे बिअरच्या बाटल्या दाखवलेल्या देशीच्या बाटल्या दाखवल्या तिथे काही केमिकल दाखवलेले इंजेक्शन दाखवले ते पाण्याचे ते टाक्याच्या टाक्यात सगळे पाणी कशातून येते कशामुळे निर्माण केलं जातं. ही सगळी परिस्थिती असताना प्रशासन जर झोपेचं सोंग घेत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या राज्याचे जे मंत्री आहेत नरहरी झिरवाळ साहेब यांना आम्ही निवेदन देणार आहोत. सन्माननीय भुजबळ साहेबांना निवेदन देणार आहोत आणि महसूल मंत्री जे आहेत बावनकुळे यांना आम्ही निवेदन देणार आहोत. जर यांची सखोल चौकशी यांच्यावर कारवाई झाली नाही तर तिघं मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आम्ही टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करू. ठीक आहे. आता ही जी व्यक्ती वारली कधी वारली याचं काही त्याचं आता म्हणजे अजून निश्चितच आपल्याला माहित नाही कधी वाढले काय पण आरोप कसं काय आणि आरोपाचा विषय असा आहे आरोप हा करणं किंवा न करणं लोकशाहीचा भाग आहे. परंतु मीडियाने सुद्धा ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे. जर पूर्ण तालुक्याची चर्चा होते एका व्यक्तीचं मरण होतं तिथपर्यंत मीडिया पोहोचत नाही आणि आम्हाला जर प्रश्न विचारता असेल तर मग सामाजिक कार्यकर्त्यांनी करावा का हा मोठा प्रश्न निर्माण झाला. आता राज्यवाले माहितीये तुम्हाला त्यांच्यावर ह्या साडीवाल्यांनी अब्दुल मुक्तानीचा दावा दाखल केलाय. एक मिनिट ऐकून घ्या. ते तुमचे जे आरोप आहे तसेच आरोप त्यांनी लेखी जर त्याला नोटीस लागली तो आता चक्र मारतोय तर समजा तुमचं म्हणणं आम्ही प्रसिद्ध केलं दोघा मारावकार पण आमच्यावर जर केसेस झाल्या तर मग त्यांची जबाबदारी एक लक्षात असू द्या. एवढी म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जो ताडिया माफिया आहे मी त्याचं नाव नाही घेतलं त्याच्या दुकानाचं नाव नाही घेतलं पण ताडिया माफियाची एवढी जर कधी दहशत आहे तिथे पत्रकार सामाजिक कार्यकर्ते कधी घाबरत असतील पोलीस प्रशासन दुर्लक्षित करीत असेल मग याचाच अर्थ त्याचं काहीतरी त्याच्यावर कोणाचं तरी वरद असते. चिरीमिरी घेतल्याशिवाय हप्ते दिल्याशिवाय हे नाही म्हणजे कुठेतरी हे गिले घेतल्याशिवाय एक प्रकरण एवढं वाढू शकत नाही. नाही असा आरोप असेल तर तुम्हाला मिळत नाही मधून तुम्ही आरोप करताय आम्ही काय मीडियाचा विषय आला कधी मीडिया काय उत्तर द्यायचं मधून म्हणजे एक लक्षात असू द्या जर एका व्यक्तीचं निधन होतं तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही आणि आज आम्हाला जर मीडिया उलटा सुलटा मग आम्ही थांबून घेतो काम तुम्ही तुमचं काम करा आणि आमचं काय आम्ही तुमच्या बरोबर यायला तयार आहोत पण आम्हाला असं काहीतरी दाखवा की हे बघा येणारा समोरची व्यक्ती ताकदवान आहे प्रचंड त्याच्याकडे सत्ता आहे पैसा आहे त्याचा तो वापर करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीत धरतो. त्याच्यानंतर पत्रकार बंधू आहेत ते जरी तिथपर्यंत पोहोचले तर त्यांना सुद्धा तोंड घशी कसं पाडायचे हे तुम्ही सांगितलं की त्या पत्रकारावर त्याने गुन्हा दाखल केला किंवा त्याला मानहानीचा गुन्हा दाखल केला. मग याचाच अर्थ समजून घ्या तुम्ही की पत्रकारांना सुद्धा तो दबाव टाकतोच ना गाडीवाला हे आपण कुठेतरी पत्रकार बघून कसं छापलो काहीतरी आधार आम्ही छापवा म्हणून आणि प्रसिद्धी मिळवून आमचा उद्देश नाही पण तालुक्यात आधार द्या आम्हाला नाही आम्ही त्याचा काटा काढू ना. बोला तुम्ही. विषय असा आहे मी वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हा अध्यक्ष या नात्याने आम्ही लोकशाही धडक मोर्चावर वंचित बहुजन आघाडी युवाच्या वतीने आम्ही अप्पर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आम्ही 11 तारखेनंतर 11 तारखे आणि 11 मे नंतर आम्ही एक आंदोलनापूर्वी आम्ही आखलेली आहे. विषय असा आहे की तुम्ही आता तो प्रश्न केला शेखर दादांना की त्या व्यक्तीने एका पत्रकारावर गुन्हा दाखल केलेला होता. विषय असा आहे की कुठल्याही वस्तूला कुठल्या तरी एखाद्या डीलरकडून तो माल घेतो जसं एखादा देशी दारू दुकान असेल कुठल्या तरी कंपनीकडून तो माल घेतो असा कुठला प्रकार आहे का तारीचा तो कुठेतरी माल घेतो. आजंवडील हे माझं गाव आहे त्या आजंवडील गावामध्ये सिनबंद म्हणून आहे त्या सिनबंद मध्ये 2010 मध्ये 800-900 झाडं होते. आज त्या गावामध्ये 100-150 झाडं आहेत 150-200 झाडं आहेत. आता 150-200 झाडं असल्या कारणाने ताडी पाहिले या मालेगाव तालुक्यात 15-16 दुकान आहेत आणि एकच व्यक्ती चालवतो. 15-16 दुकानाचं तालुक्यामध्ये एकच व्यक्ती चालवत असेल आणि तिथं पुरवठा होतो एवढा पुरवठा मिळतच नाही तर ही ताडी येते कुठून. दुसरा मुद्दा आहे तर तळवाड्यामध्ये पांढरून म्हणून गाव आहे तिथे सुद्धा ताडीची झाडं होते त्या तिथे सुद्धा असाच प्रकार आहे. तिथं 2010च्या आसपास मध्ये 100-200-5,000 झाडं होते. आता तिथं पण कंडिशन अशी झालेली आहे पाणी नसल्यामुळे तिथे सुद्धा 100-150 झाडं आहेत. मग माल येतो कुठून म्हणजे ताडी नेमकी बनते कुठून याचं कारण की ताडी गोळ्या कुत्ता गोळ्या याच्या गोळ्या टाकून तांदळाचं पाणी टाकून ही ताडी बनवली जाते. आत्ताच मागे जी रेट पडली युवा सेनेवाल्यांनी जो सॅम्पल गेलेला आहे
तो सॅम्पल नाशिकला जातो, नागपूर जातो, पुण्याला जातो. त्या सॅम्पलचा रिपोर्ट आम्ही लवकर घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि अन्न सुरक्षा मंत्र्यांकडे सुद्धा ही केंद्रीय उत्पादन शुल्क यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत की जितके रेट पाडलेले आहे त्या रेटचा जो नमुना घेऊन गेले ताडीचा, त्या ताडीचा नमुना नेमका आहे का, ताडी आहे का काय, याचा आम्ही खुलासा लवकर करणार आहोत.